हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. एप्रिल महिना सुरू झाला आहे. यंदाही उन्हाळ्याची दाहकता जाणवू लागली आहे. पाणी म्हणजे जीवन, जल है तो कल है, अशी अनेक वाक्य आपण वाचतो, ऐकतो, बोलतो. पण प्रत्यक्षामध्ये पाण्याच्या वापराबद्दल आपण जागरूक असतो का? खरं तर बेफिकीरच असतो. म्हणजे कोल्हापूर जिल्हा हा पाण्याच्या दृष्टीने अत्यंत स्वयंपूर्ण जिल्हा आहे, अतिशय भाग्यवान जिल्हा आहे. पण आपल्याला जे काही पाणी उपलब्ध आहे त्याचा आपण काटकसरीनं काळजीपूर्वक वापर करतोय का? गेल्या काही वर्षामध्ये संपूर्ण जगभर पाण्याचं संकट अधिकाधिक तीव्र होत चाललेलं आहे. पाणी टंचाई एकीकडे आहे तर दुसरीकडं भरमसाठ महापूर आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, आपल्या रोजच्या जगण्यातून आपण पाणी वाचवण्यासाठी काय करू शकतो, पाणी बचतीसाठी काय करू शकतो, पाणी पुनर्भरणासाठी काय करू शकतो, याच्याबद्दल आपण माहिती घेणं आवश्यक आहे. खरं तर अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याच्यातून आपल्याला पर्यावरणाचं महत्त्व अधोरेखित करता येतं, आपल्या आचरणात आणता येतं आणि पाण्यासारखी अत्यंत महत्त्वाची जी मूलभूत गरज आहे त्या पाण्याकडं आपण जबाबदारीनं बघू शकतो. आज मला याच विषयावरती आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा लक्ष वेधायचे, जमलं तर डोळे उघडायचे. कारण आपल्याकडे अजूनही पाण्याची काटकसर माहीतच नाही आपल्याला. बेफिकिरीनं पाणी वापरायचं, पाण्याची नासाडी करायची, पाणी शिळं झालं म्हणून ते ओतून टाकायचं, कशाही पद्धतीनं गाड्या धुवायच्या, या सगळ्यातून आपण पाण्याची अक्षरशः उधळपट्टी करत असतो. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला जर पाणी टंचाईचा कोल्हापूरकरांना सामना करावा लागला तर त्यावेळी आपण जागो होतो आणि मग 2-4 दिवस पाणी टंचाई झाल्यानंतर आपण काही ती गोष्टी करायचा प्रयत्न करतो आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरू होतात. त्यामुळे आजचा एपिसोड हा खरं तर पुन्हा पुन्हा लावायला लागू नये, पण तो पुन्हा पुन्हा लावावा लागेल अशी मला खात्री आहे. कारण पाण्याच्या बद्दलची आपली जी काही उदासीनता आहे, बेफिकिरी आहे, ती कमी करण्याचा प्रयत्न म्हणून आजचा हा कार्यक्रम. आज आमच्या या कार्यक्रमासाठी अत्यंत मान्यवर आणि व्यासंगी असे वक्ते आहेत. दत्ता देशकर सर यांचं मी स्वागत करतो. जलसंवाद या मासिकाचे ते संपादक आहेत आणि पाणी बचती संदर्भामध्ये अतिशय उत्तम त्यांचा अभ्यास आहे. त्याचबरोबर आज आपल्या सोबत आहेत विनोद बोधनकर, त्यांचेही स्वागत आहे. पाण्याचं प्रदूषण आणि प्लॅस्टिकपासून होणारं प्रदूषण या विषयावरती प्रामुख्यानं मी त्यांच्याकडनं माहिती घेणार आहे. आणि त्याचबरोबर आजचे तिसरे पाहुणे आहेत शशांक देशपांडे, त्यांचंही मनापासून स्वागत. सुरुवातीला म्हटलं त्यानुसार कोल्हापूरला पाण्याच्या दृष्टीनं एक प्रकारे वरदान मिळालेलं आहे. आम्हाला पाण्याची अजिबात कमतरता नाही. पण आज संपूर्ण जगभर पाणी टंचाई हे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न, यक्ष प्रश्न म्हणून समोर यायला लागलेला आहे. पृथ्वीवरती जवळपास 78% पाणी आहे, पण तरीसुद्धा मानवाला आणि एकूणच सजीवाला भविष्यात पाण्याची टंचाई भासेल अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती नेमकी देशकर सर का उद्भवली? म्हणजे आज पाण्याचं संकट निर्माण होईल अशा पद्धतीचा बागुलबुवा तयार केला जातोय की वास्तविकरित्या ही परिस्थिती तशी आता निर्माण आली आहे, पण त्या उंबरठ्यावरती आलेलो आहे? काय परिस्थिती आहे? परिस्थिती अशी आहे की गेल्या 30-40 वर्षापासून पाण्याच्या म्हणजेच पावसाच्या स्वभावात फार मोठे बदल यायला सुरुवात झालेली आहे. मी या विषयावर संशोधन केलेलं आहे. 100 वर्षाचा रेनफॉल डाटा मी जमा करून त्याचं स्टॅटिस्टिकल विश्लेषण केलेलं आहे. आणि त्यावरून माझ्या असं लक्षात आलं की पावसाच्या पद्धतीत फार मोठे बदल घडत आलेले आहेत. हे पाऊस लहरी झालाय. लहरी तर आधीपासूनच होता. हो, पावसाची लहरी पण आजची नवीन गोष्ट नाही आहे. पण जो पाऊस पडत होता तो लहरी असून सुद्धा त्याच्यामध्ये एक नियमित लहर होती. बरं. आता मात्र ती लहर सोडून तो वागायला लागलेला आहे. याचं महत्त्वाचं कारणच आहे की आजकाल पावसाळा उशिरा सुरू होतो. पूर्वी साधारणपणे मेमध्ये पाऊस पडायचा. कापूस हे पीक सहसा मे महिन्याच्या शेवटी पेरणी त्याची होते. पण आज मे महिन्यामध्ये पाऊसच पडत नाही. पण आपल्याकडे मे किंवा एप्रिलमध्ये जो पाऊस पडतो त्याला अवकाळी किंवा वळवाचा पाऊस म्हटलं जातं. तरी पण म्हणजे आपण शाळेत जे शिकलेलो आहे त्यानुसार फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे 4 महिने म्हणजे उन्हाळा, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पावसाळा आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी म्हणजे हिवाळा.
असं एक सर्वसामान्य किंवा सर्वमान्य ऋतुचक्र होतं. बरोबर आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये संपूर्ण ऋतुचक्र पुढे गेले असं आता आपल्याला सगळ्यांना जाणवा लागले. हो. तर कापसाची पेरणी ही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच व्हायला पाहिजे. बर ती जर झाली नाही तर नंतर ती पावसाच्या फेऱ्यात जर अटकली तर त्यात कीड मोठ्या प्रमाणात पडते. अच्छा. आणि त्यामुळे पूर्वीची जी सिस्टीम होती त्याच्यामध्ये हा पाऊस जो मे महिन्याच्या शेवटी यायला सुरुवात व्हायची त्यामुळे कापूस हा निर्धोक असायचा. बर पण आता मे महिन्यात तर पाऊस पडतच नाही. जवळपास पडला तरी तो फार विचित्र पद्धतीने पडतो. जूनमध्ये सुद्धा पूर्वी 7 जूनला पावसाळा सुरू व्हायचा. हो. पण आता 7 जून तारीख त्यांनी टाळायला सुरुवात केली. मान्सूनचं आगमन म्हटलं जायचं. हो. आणि आज अशी स्थिती आहे की जून सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये कोरडा पडायला लागला. आणि आज अशी स्थिती आहे की जुलै महिन्यामध्ये खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात होते. बरोबर. आणि जुलै महिन्यामध्ये पावसाळी जी सुरुवात होते त्याची तयारी मात्र शेतकरी मार्चपासून सुरू करतो. मार्चपासून सगळी तयारी करून त्याच्याकडे एकच काम उरतं, आकाशाकडे डोळे लावून वाट पाहत बसणं. बरोबर. आणि त्याचा परिणाम असा होतो की एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन त्याच्या मनात तेव्हापासूनच निर्माण होतं. कारण पाऊस हा वेळेवर न आल्यामुळे तो त्रस्त होऊन गेलेला असतो. म्हणजे मानसिकदृष्ट्या त्याचं खच्चीकरण तिथेच होऊन जातं. दुसरी अडचण काय होते, तो खरीपाचा हंगाम जो असतो ना तो साधारणपणे सप्टेंबरमध्ये संपतो. आणि सप्टेंबरमध्ये उघाड पडते. आणि उघाड पडल्यानंतर खरीपाचं हार्वेस्टिंग फार चांगल्या प्रकारे होतं. आणि त्याचबरोबर रब्बीसाठी जमीन तयार करणे हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग असतो. हे पूर्वीच्या पद्धतीमध्ये आरामात दोन्ही कामं होऊ शकत होती. पण आता सप्टेंबर महिन्यात सगळ्यात जास्त पाऊस पडतो. आणि त्यामुळे हार्वेस्टिंगच कठीण होऊन बसलं. विशेषतः हे मुगाचं पीक जे आहे ना हे एकदा वाळायला लागला मूग आणि त्याच्यावर पाणी पडलं तर ते तडतडायला लागतं आणि शेंगा उघड्या पडतात आणि सगळे दाणे हे शेतामध्ये पडून जातात. हे शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये वाढच झालेली आहे. पण गेल्या 100 वर्षाचं जर आपण निरीक्षण केलं, अभ्यास केला हो. तर एकूण पर्जन्यमान कायम आहे, वाढले की कमी झाले? पर्जन्यमानाची सरासरी तीच राहिलेली आहे. बर. आणि दुर्दैव हे झालेलं आहे की पावसाचे दिवस कमी होत चालले, ज्याला नंबर ऑफ रेनी डेज म्हणतात. पूर्वी 70 दिवस 60 दिवस पाऊस पडायचा. आता जेमतेम 30 ते 35 दिवसच पाऊस पडतो. पण तेवढाच पाऊस पडतो. म्हणजे तीव्रता वाढलेली आहे. म्हणजे पाऊस येतो तो नुसता अक्षरशः कोसळतो. तीव्रता वाढल्यामुळे परिणाम काय झाला, पाऊस फार वेगाने पडायला लागलेला आहे. आणि जो वेगाने पडतो तो वेगाने वाहून चालला जातो. अच्छा. आणि त्यामुळे जमिनीमध्ये पाणी मुरण्याचं प्रमाण कमी होत चाललं. ओके. पाणी केव्हा मुरतं, जर संथपणे पाऊस पडला तर. अच्छा. पूर्वीच्या काही तुम्हाला आठवत असेल, तुम्ही लहान असताना पावसाची झड पडायची. हो हो. 7-7 दिवस 8-8 दिवस झड पडायची. आजकाल तशी झड वगैरे पडतच नाही. पूर्वी मला आठवतं 7-8 दिवस सूर्यदर्शन सुद्धा होत नव्हतं. आता तशी पाहिज नाही आली. पाऊस पडतो धडधड आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या काही तासांत लख ऊन उकडायला सुरू होतं. नाही, पण मग पावसाच्या या अशा बेभरवशाच्या प्रकारामुळं किंवा वर्षावामुळं जमिनीतली भूजल पातळी पण कमी व्हायला लागली आहे का? म्हणजे जर ते पाणी जमिनीत मुरत नसेल तर ऑटोमॅटिकली भूजल पातळीचा परिणाम होत असणार आहे. हो, अगदी हे एक वास्तव आहे. म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार करायचा झालाच तर आज सरासरीने वर्षाला काही असं क्षेत्र आहे, म्हणजे आता कोल्हापूर सुदैवाने त्या बाबतीत अजून तितकं पाणी खाली जात नाही आहे, पण साधारणपणे 1 मीटरपर्यंत दरवर्षी पाणी पातळी खालावत चालली आहे असं एक वास्तव आहे. 1 मीटर 1.25 फूट 3.25 फूट. आणि याचात मुख्य प्रश्न असा निर्माण झालेला आहे की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती ऊस, केळी यासारखी जी पिकं घेतली जातात त्यात साधारणपणे महाराष्ट्राचा विचार केला तर 1531 पाणलोट क्षेत्रांपैकी जवळपास आज 80 पाणलोट क्षेत्र अशी आहेत की जिथे भूजलाचा अतिउपसा झालेला आहे. म्हणजे स्पष्ट सांगायला हरकत नाही की ही धोक्याची घंटा वाजलेली आहे. आणि त्याचबरोबर ती आज पाणलोट क्षेत्र ही खऱ्या अर्थानं ICU मध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी कोल्हापूरचा विचार केला तर पूर्वी बोरिंग मारताना 100 ते 150 फुटावरती सहज पाणी लागायचं. अगदी 2 इंची पाणी लागायचं. अगदी बरोबर. आता 350 ते 400 फूट खाली गेल्यानंतर सुद्धा पाणी लागायची शाश्वती नाही. याच्यासाठी पाऊस जसं कारणीभूत आहे याचं कारण असं आहे की पावसाची तीव्रता इतकी जास्त आहे आणि जमिनीची ग्रहण करण्याची क्षमता एकदम कमी आहे. किती कमी तर भूजलाचा प्रवास कसा होतो तर साधारणपणे 100 मीटर प्रति दिवस जास्तीत जास्त ते 100 मीटर प्रति वर्ष. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर आज पाऊस पडला तर ते पाणी भूजलात रूपांतरित व्हायला माझी जर पावसाची तीव्रता जर कमी असेल तर साधारणपणे कोल्हापूरचा जर आपण विचार केला तर साधारणपणे 18 ते 24 दिवस 2.4 मिलीमीटर पाऊस पडला तर त्याचं पाणी भूजलात रूपांतर व्हायला लागतं. आता ह्याच्यात अजून एक गंमत कशी झाली आहे बघा. आपण
मोठ्या प्रमाणावरती शहरीकरणाकडे वळलेलो आहोत आणि आपल्याकडे एक मोठ्या प्रमाणावरती सर्वांमध्ये एक असं पेव फुटलंय की आम्ही विकासाची कामं करायची म्हणजे सिमेंटचे रोड बांधायचे. त्याचा परिणाम असा झाला की हा जो पाऊस ज्या गतीनं पडायचा तो जर सिमेंटवर पडला तर त्याचा गुणांक हा वेगळा आहे आणि मातीवर पडला तर त्याचा गुणांक हा वेगळा आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की आपला जेव्हा थेंब पडतो तेव्हा त्या थेंबातनं अधिक थेंब निर्माण होतात आणि त्याला इंग्रजीमध्ये स्प्लॅशिंग इफेक्ट असं म्हणतात. त्यामुळे याच्याबरोबर तो थेंब वरती उडून जातो आणि परिणामस्वरूप भूजलात रूपांतर होण्याची प्रक्रिया ही कमी झालेली आहे. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही नैसर्गिक जे पावसाचा लहरीपणा जसा आहे हो. तसंच त्या पद्धतीनं भूजल पातळी कमी होण्यामध्ये माणसाची करणी पण आहे. अगदी बरोबर आहे. आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आज आता लोकांना सगळ्यांना सांगायला लागतंय की पाणी कृत्रिमरित्या भूजलामध्ये रूपांतरित करण्यासाठी आपण आपल्या शहरांमधनं बिल्डिंगच्या माध्यमातून तुम्ही कृत्रिम भूजल पुनर्भरणाचं रेन वॉटर हार्वेस्टिंगचे कामं करा. हे कामं एवढ्यासाठी पण सांगायचे म्हणजे काय करायचं नेमकं? सर्वसामान्य माणसाला समजा भूजलाची पातळी वाढावी असं वाटतंय हो. पण मग मी एक सामान्य माणूस आहे. हो. माझ्याकडे जे काही लिमिटेड सोर्सेस आहेत हो. त्याचा वापर करून मी कशा पद्धतीनं काम करू शकतो भूजल पातळी वाढवण्याचं? आता भूजल पातळी जर वाढवायची असेल तर आपण जेव्हा आता आपलं घर बांधतो तेव्हा त्या घरामध्ये आपलं छत म्हणजेच आपला कॅचमेंट आहे. म्हणजे जर आज आपण एक छताचा जर विचार केला तर साधारणपणे मी 100 चौरस मीटरचं माझं छत घेतलं तर त्या 100 चौरस मीटरवर जवळपास मला वर्षाला आज कोल्हापूरचा जर मी विचार केला तर आपल्याला जवळपास 4 ते 5 लाख लिटर पाणी एका छतावरती आपल्याला उपलब्ध होतं. मग एवढं पाणी जर मी ते जमिनीमध्ये मुरवायचा प्रयत्न केला, काय करण्याची गरज आहे? जर मी बांधकाम करतानाच अशी व्यवस्था केली की वरतून मी पाईपलाईन्स आणताना अगदी व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने ते पाईपलाईन आणायचे, एक खाली छोटा 2 मीटर बाय 2 मीटरचा खड्डा करायचा, त्याच्यामध्ये व्यवस्थित खाली टोळ गोटे वाळू आणि मग अगदी फाईन सँड ज्याला आपण सगळ्या शेवटी म्हणतो ती टाकायची आणि त्याच्यावर हे पाणी सोडायचं आणि जेणेकरून त्या माध्यमातून हे पाणी भूजलात रूपांतरित होणं. 2 मीटर म्हणजे आपण स्पंजचं जे काम होत असतं ते मुरुम करत असतं आणि तिथपर्यंत नेऊन पाणी आपण सोडलं तर खात्रीशीरपणे आपण ते कृत्रिमरित्या भूजल पुनर्भरणामध्ये नक्की मदत करू शकतो. आजकाल अनेक टाउनशिप मध्ये ते पेव्हिंग ब्लॉक बसवतात. हो, त्याचा उपयोग भूजल भरण्यासाठी काही होतो का? अगदी. पेव्हिंग ब्लॉक मध्ये काय केलेलं आहे, पेव्हिंग ब्लॉकच्या मधली जी काही फट असते पण आता त्याच्याही पुढे संशोधन असं झालेलं आहे की ते पेव्हिंग ब्लॉकच्या मध्ये सुद्धा आता त्रिकोणी पट्ट्या त्यांनी केलेल्या आहेत की ज्या पोरस ठेवलेल्या आहेत, ज्याच्यामुळे तिथून पडणारा पाऊस जो आहे तो सुद्धा आपल्याला त्याच्यात थेट तुम्हाला त्या पेव्हिंग पण मग ब्लॉक सिमेंटच्या रस्त्यापेक्षा किंवा डांबरी रस्त्यापेक्षा पेव्हिंग ब्लॉकला तुम्ही प्रेफरन्स द्याल? अगदी. पेव्हिंग ब्लॉक्स हे केलेच पाहिजे. म्हणजे याच्यासाठी एक छोटंसं छानसं उदाहरण तुम्हाला देतो की राष्ट्रपती भवनामध्ये माननीय अब्दुल कलाम महोदय राष्ट्रपती असताना झालेला प्रकार आहे की तिथे येणारं जे भूजल आहे ते 60 किलोमीटर उत्तरेला असलेल्या मेरठ शहरामध्ये त्याचा पुनर्भरणाचा झोन होता. म्हणजे पुनर्भरण क्षेत्र 60 किलोमीटर उत्तरेला होतं. म्हणजे तिथे जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा ते पाणी तिथे यायचं. पण दुर्दैवाने मेरठ शहर हे पुणे आणि कोल्हापूर सारखं शहरीकरण झालेलं असल्यामुळे अडचण झाली. मग ज्या ठिकाणी त्याचं पुनर्भरण क्षेत्र होतं ते सगळं काढून आत्ता आपण जसं म्हटलं तसं ते पेव्हमेंट्स आपण त्याच्यावरती बसवले आणि परिणाम असा झाला की साधारण 2 वर्षानंतर ते पाणी भूजलामध्ये यायला सुरुवात झाली. बोधनकर सर आज आपल्यासोबत आहेत. पुण्यामध्ये सागर मित्र हा जे काही तुमचं अभियान आहे हे नेमकं अभियान काय आहे? मुळात नदीचं जे स्थान आपल्या मनात हृदयात आहे ते गेलंय आणि आपण पाण्यासंबंधी फक्त म्हणायपुरतं नदीला माता म्हणतो किंवा ते नदी क्रॉस करताना आपण अगदी अभावितपणे हात जोडतो, पण प्रत्यक्षात मात्र त्याच नदीमध्ये मलमूत्र विसर्जित करतो, तिथंच सगळ्या आपल्या कारखान्यांची मळी मिश्रित पाणी सोडतो, जनावरं धुतो, गाड्या धुतो, हे सगळं चालतं. नंतर मात्र नमस्कार करायचा. माझ्या शहरातली घाण घेऊन जाणारी एक मालगाडी असं झालंय ते. आणि मग पुढची जी माणसं आहेत त्यांना काही का होईना. कसं आहे, क्वांटिटी ऑफ वॉटरचा एक काळजी चालू आहे आता की पाऊस पडतोय निघून जातोय आपल्याला उपलब्ध नाही पाणी, पण क्वालिटी ऑफ वॉटरचा पण प्रश्न येतो की आपण शहरामध्ये जर घाण टाकली तर पुढच्या शहराला घाण पाणी मिळतं. तर ते पाणी खूप जरी असलं घाण असलं तर ते काही वापरता येत नाही. तर मुळात रिस्पेक्ट आपल्या नदीसाठी जर रेज करायचा आहे तर तुम्हाला माहीत आहे पर्यावरणामध्ये पॉल्युशन संबंधी काय म्हणतात, रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. रिसायकल. त्याला रिस्पेक्ट एक लावणं जरुरी आहे.
तर हे रिस्पेक्ट जर आपल्याला 5.5 मिलियन म्हणजे 55 लाख माणसं पुणे पिंपरी चिंचवडमध्ये आहेत. तर हा सागर मित्र प्रोग्राम असा आहे की तिथे सगळ्यात तिथलं जे समाज मन आहे आपल्याला त्याच्यामध्ये जर एंटर करायचं आहे आणि रिस्पेक्ट फॉर रिव्हर नदीसाठी, तर हे जर पेरायचं असेल तर कसं करायचं. तर सुरुवातीला बघा 2011 मध्ये 150 मुलांना आम्ही एवढं शिकवलं की 5 किलो जर तुमच्या घरातलं प्लास्टिक तुम्ही बाहेर टाकलं आणि ते नदीत गेलं तर ते समुद्रापर्यंत पोचतंच. त्या प्लास्टिक मध्ये काय काय, तर प्लास्टिकचे डबे असतील, पिशव्या असेल, आपल्या पाण्याच्या बाटल्या, मिनरल वॉटरच्या बाटल्या अगदी असतील, तुटलेली बादली, खुर्ची, हे सगळं प्लास्टिक आहे. ओके. तर हे प्लास्टिक जे आहे त्याचे तुकडे होतात. एक तर ऊन आणि हीट आणि कोल्ड ऑल्टरनेट झाले की त्याचे तुकडे होतात छोटे. हे सगळं तरंगतं म्हणून ते जातं समुद्रापर्यंत. आत्ताची अशी माहिती युएनने दिलेली आहे, संयुक्त राष्ट्रसंघाने, 4 मास्यांपैकी एका मास्याच्या पोटात प्लास्टिक आहे. हे फार धोक्याची घटना आहे, खूप मोठा धोक्याचा एक इशारा येतो. आणि दुसरं असं आहे 46,000 पीसेस ऑफ प्लास्टिक इन एव्हरी स्क्वेअर किलोमीटर. तर एवढं प्लास्टिक आपण फेकलं, हे साधारण 30 वर्षात फेकण्यात आलेलं आहे. नाही, ह्याच्या पुढे आपण परत ह्याच्या दुप्पट स्पीडने फेकणार आहोत. अमेरिका आपल्यापेक्षा 30 पटीने जास्ती प्लास्टिक मॅन्युफॅक्चर करतं. आपण जर युनिट 1 आहोत तर ते 30 वर आहेत. आणि चायनाने कॅचअप करून 30 पर्यंत नेलेले मॅन्युफॅक्चर, म्हणजे हे दोघं मिळून 60 पर्यंत गेलेत. आपण फॉर्च्युनेट आहोत. पण आताचं असं चाललंय की डेव्हलपमेंटच्या नावाखाली प्लास्टिक दर डोळी 8 किलो आपण वापरतो, 30 किलो हे वेस्टमधले वापरतात. तर आपणही हे रेस करावं असं पण एक डिसिजन मेकिंग लेवलवर पॉलिसी चालू आहे. तर हे मुलांना आम्ही काय दाखवतो की हे प्लास्टिक जेव्हा आपल्या नदीत जातं, समुद्रात जातं, तेव्हा मिलियन्सनी, म्हणजे आपल्याला मोजता येणार नाही एवढे पक्षी आणि मासे मरतात. तर त्याचा सगळा डेटा आहे आणि ते सगळं दाखवल्यानंतर मुलं म्हणतात आम्ही काय करायचं. तर सागराशी मैत्री करायची. समुद्राचंच पाणी इतकं दूषित झालेलं आहे की अमेरिकेसारख्या देशांनी जे प्लास्टिक फेकलेलं आहे त्याचा जो उकिरडा तयार झाला आहे फ्लोटिंग, तो 2000 किलोमीटर बाय 800 किलोमीटरचा फ्लोटिंग आयलंड ऑफ प्लास्टिक. माय गॉड. दिस इज 30 फीट डीप. आता हे एवढं प्लास्टिक जे गेले त्याच्यामधलं एक बेट जर तुम्ही घेतला मिडवे नावाचा, तर त्याचा आम्ही एक 2 मिनिटाची मूवी दाखवतो, स्टोरी ऑफ अ बर्ड. तर तो पक्षी मरून पडलेला आहे मिडवे आयलंडवर, त्याचं पोट कट केलं की 175 तुकडे प्लास्टिकचे बाहेर आहे. हे पक्षी हे खातात. आपला पुढचा भाग असा आहे, मुलांना आम्ही पूर्ण पृथ्वीच दाखवतो डायरेक्टली आणि म्हणतो की आपल्याला हे समुद्र साफ करायचं, कारण त्यांना त्याच्यापेक्षा छोटं एम द्यायचं नाही आहे. त्यांना आम्ही सांगतो घरी जाऊन त्यातलीच एक पिशवी घ्या आणि त्यात घरातलं कोरडं प्लास्टिक जमा करा. प्रत्येक मुलगा हा राजकुमार, प्रत्येक मुलगी ही राजकुमारी, फक्त राजवाड्यातलं जमा करायचं आहे. हे फार महत्वाचं आहे. मुलांना आपण वेटेज धरून बाहेरचं उचलायला कदापि सांगत नाही. अच्छा, घरातलं प्लास्टिक जे आहे ते तुम्ही बाहेर टाकू नका, ते तसंच साठवून ठेवा. कोरडं प्लास्टिक जमा करा. एका कोपऱ्यामध्ये जशी रद्दी असते तशी प्लास्टिकची रद्दी जमा करा. बरं. तर ते एका बॅगमध्ये ते जमा करतात, शाळेत महिन्यातनं एकदा ठरलेल्या तारखेला आणून देतात. पण त्या प्लास्टिकच्या रद्दीचं करता काय? ते आपण विकत घेतो. वी हॅव टाईड अप विथ प्लास्टिक रिसायकलर्स. त्यांना हा कच्चा माल आहे, तो कचरा नाहीच आहे, तो कच्चा माल आहे. बर. इथे जेवढं काही प्लास्टिक आहे ते कोरडं, रिकामं आणि स्वच्छ आहे, तर तो कच्चा मालच आहे 100%. एव्हरी पीस ऑफ प्लास्टिक इज लक्ष्मी, इट इज वेल्थ. म्हणून ह्याला आम्ही वेस्ट टू वेल्थ अँड विजडम असं प्रोग्राम पण म्हणतो. आता या प्लास्टिकच्या ज्या काही पिशव्या असतात किंवा दुधाच्या ज्या पिशव्या प्लास्टिकच्या, या सगळ्या कोरड्या करून जर दिल्या, मुलांना ते काम आम्ही देत नाही. थोडंसं मी मुलांचं काम काय आहे ते सांगतो. हे थोडक्यात सागर मित्राचं मी समरील सांगतो लगेच. तर ही मुलं जेव्हा ठेवतात आणि आणून देतात तर त्यांना दिसतं की अरे हे विकत घेत आहेत, म्हणजे हे फेकणार नाही आहेत परत. हे विकत घेतलेलं एका गोडाऊनमध्ये जातं. हे खरं विकत घेणारे जे आहेत ते प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स ज्यांच्यावर आम्ही टायअप केलेलं आहे. गोडाऊनमध्ये तिथे गरीब लोकांना नोकरी मिळते. जे रॅक पिकर्स रस्त्यावर फिरायचे ते आता मात्र ग्लव्ज वगैरे घालून कन्व्हेअर बेल्टच्या तिथे थांबतात. बरं. आणि ते जसं येतं तसं ॲव्हरेज इंडियन अर्बन फॅमिलीमध्ये 21 प्रकारचे प्लास्टिक सापडतात. की टेक्निकली ते 21 तुम्ही वेगळे केले तर ते मार्केटमध्ये तशा पाईपलाईन्स आहेत. आणि पुढचा तो टेक्निकल भाग आहे ते घेऊन काय करतात ही चर्चा वेगळी. बरोबर. पण ते सगळं रिसायकल होतं. त्यातलं 30% जे नॉर्मल कबाडीवाला जे रिजेक्ट करतो ते मात्र नवीन एक पायरोलायसिस म्हणून निघालेलं आहे. त्याचे जे मशीन्स आहेत त्यात तुम्ही 100 किलो असॉर्टेड प्लास्टिक जरी टाकलं तरी त्यातनं 25 किलो कोळसा येतो, 25 किलो गॅस येतो आणि 50 किलो फ्युअल ऑइल येतं. वा. आणि ते गॅस तो कंप्रेसरमधनं एका सिलेंडरमध्ये भरतो आणि त्या गॅसवरती ते मशीन चालतं. आणि ते 10x10 क्यूबचं मशीन जे आहे ते साधारण 15 लाख रुपयाचं असतं. गेल्या वर्षी कोल्हापुरातील एका राजारामपुरातील मंडळाने याबद्दलचा एक देखावा तयार केला होता. म्हणजे याबद्दलचं प्रात्यक्षिक केलं होतं की या प्लास्टिक रियूज कसं होईल किंवा प्लास्टिक पासून इंधन कसं तयार होईल, याच्याबद्दल त्यांनी देखावा केला होता. पण ही सगळी टेक्नॉलॉजी ही आता इको फ्रेंडली आहे का आणि ती परवडणारी आहे का? ती परवडणारी आहे. 15 लाखाचं मशीन जे 100 किलोचं आहे ते 200 घरांचा जो गेटेड सोसायटी बनते आजकाल त्यांचं आठवड्याचं प्लास्टिक आहे ते. आणि यामुळे पुन्हा पाण्यातील प्रदूषण हे कमी होणार. हे कमी होतं. त्याचा पुन्हा पाण्याशी संबंध असा आहे प्लास्टिकचं परिवर्तन झालं.
फ्युएलमध्ये, मग ते प्लास्टिक नाही जात पुढे. प्लास्टिकचा धोका असा आहे की मुलांना मी सांगतो, साधी आपली बिस्लेरीची बॉटल जर घेतली तर त्याचा खालचा भाग 300 वर्षानंतर नॅनो पार्टिकल होतो आणि वरचं झाकण हे 700 वर्षानंतर नॅनो पार्टिकल होतं. म्हणजे व्हिजिबल पोल्युशन म्हणून ते तुमच्या नदीमध्ये आणि मातीमध्ये राहणारच आहे. तर ते फेकायचंच नाही, ते जमा करायचं. हे कळल्यानंतर त्या मुलांना कळतं की माझ्या घरातनं मी वर्षभरात 5 किलो जर आणून दिले तर मी 1 स्क्वेअर किलोमीटर ओशन वाचवतो. म्हणून सागर मित्र. तर 150 मुलांचे 10,000 झाले, दुसऱ्या वर्षी 20,000 झाले, मग 61,000 झाले, 98,000 झाले आणि आता तुमच्याशी बोलतोय तेव्हा 1,20,000 पुण्यात आहे. बर. हे 1/10 ऑफ द स्टुडंट्स ऑफ दॅट एज ग्रुप आहेत. बाय 2020 12 लाख विद्यार्थी होणार आहे. 1.2 मिलियन हा नंबर सिग्निफिकंट आहे. नक्कीच. 1.2 मिलियनला 3 झिरो लावले तर भारताचं पॉप्युलेशन येतं. हो. हे 1,000th ऑफ द पॉप्युलेशन ऑफ इंडिया ही आपली दौलत आपल्या पुण्यामध्ये आहे. म्हणजे आता कोणत्या शहराबद्दल पण मी बोलतोय, मी फक्त पुण्यामध्ये एक्झाम्पल आहे. इमॅजिन दिस चिल्ड्रन हे 18 वर्षाचे झाले की वोटर्स होणार आहेत, ते ग्रीन वोटर होणार. अगदी शॉर्टमध्ये सांगायचं, यांची जबाबदारी नदीबद्दल एवढी वाढते की ते आता कृतीमध्ये आले. त्यांच्या बुद्धीतनं त्यांनी नदी समजून घेतली की नदीला पॉल्यूट नाही करायचंय. त्यांच्या हृदयातनं नदीशी एकरूप झाले. नदी काय झालंय, हा विचार इतका महत्वाचा आहे की तो अगदी रूट लेवल आपल्याला पोहोचवायचा असेल तर त्याच्यासाठी कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, बार्शी असेल, उस्मानाबाद असेल, कुठले असू दे, धुळे, अमरावती, नागपूर काही असू दे, पण हा विचार सर्वसामान्य मुलांच्या मनामध्ये उतरवण्यासाठी हा जो तुमचा सागर मित्र प्रोजेक्ट आहे हा लार्जर स्केलवरती करणार आहात का तुम्ही? 1 तासामध्ये हे काम होतं. आता हा लार्ज स्केल तर 1.2 लॅक्स तर पुण्यामध्ये आहेत. आम्ही जळगावमध्ये 3 वर्षापूर्वी गेलो, तिथे 28 शाळा आणि 15,000 विद्यार्थी ऑलरेडी आहेत. आणि तिथे आम्ही नाही, तिथला माणूस ट्रेन केलाय, तो करतो सगळं. लवकरच कोल्हापुरात सुरू करा. नाही सुरू करायचं या जून जुलैमध्ये. देशके सर, मी तुमच्याकडे येतो. आपण आता एका वेगळ्या मुद्द्याकडे जाऊया, तो म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगकडे. ग्लोबल वॉर्मिंग आणि पाऊस यांचा काही संबंध आहे का? म्हणजे एकीकडे तर आपण असा विचार केला लॉजिकली तर ग्लोबल वॉर्मिंग वाढते याचा अर्थ पाण्याचं बाष्पीभवन वाढते, मग त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन जर वाढत असेल तर पाऊस जास्त पडला पाहिजे, असं काही याच्यामध्ये लॉजिक आहे का? अल निनोचे प्रवाह समुद्रात निर्माण होतात आणि ते पाणी गरम झालं त्याचा परिणाम मान्सूनवर होतो. अच्छा. आणि मान्सूनवर परिणाम झाला त्याचा परिणाम पावसावर होतो. हो. तर अल निनो नसेल तर पाऊस चांगला पडतो आणि अल निनो असेल तर त्याच्यातली अनियमितता मोठ्या प्रमाणात वाढते. बर. पडेल तर खूप पडेल, नाही तर फारच कमी पडेल, असे दोलायमान स्थिती त्याच्यामध्ये येते. अच्छा. तर त्यामुळे या ग्लोबल वॉर्मिंगचा पर्जन्यमानाच्या पद्धतीवर फरक पडत चाललेला आहे. पण तो अल निनोचा जो प्रभाव आहे तो कशामुळे निर्माण होतो मुळात? समुद्रातल्या पाण्याच्या उष्णतेवर. अच्छा. म्हणजे पुन्हा मग त्याचा वॉर्मिंगशी किंवा आपल्या हवामानाशी संबंध आहेच ना. म्हणजे हे पुन्हा एक प्रकारे विषचक्र आहे किंवा एक सर्कल आहे असं आपण म्हणू की हवामानातील बदल हे पुन्हा अल निनोवरती प्रभाव करतात आणि अल निनोच्या प्रभावामुळे पावसावरती परिणाम होतो. जलसंवाद या मासिकातून तुम्ही सातत्यानं लोकांचं प्रबोधन करत असता. हे पाणी जपून वापरलं पाहिजे, इथून पासून पाण्याचं महत्व इथपर्यंत. जलसंवाद हा उपक्रम किंवा हे मासिक सुरू करण्याचं का ठरलं आणि कधीपासून ठरलं किंवा कसं ठरलं राहिलं? मी जेव्हा पाण्याच्या क्षेत्रात शिरलो त्या सर्वप्रथम मी असा विचार केला की आपण विद्यार्थ्यांना जलसाक्षर करायचं. जलसाक्षर म्हणजे काय? पाण्याबद्दल त्यांना काही बेसिक माहिती द्यायची. बर. 5 गोष्टी विद्यार्थ्यांना सांगणं मला आवश्यक वाटलं. एक म्हणजे पाण्याच्या वापरात काटकसर करा, दुसरं म्हणजे पाण्याच्या शुद्धतेकडे लक्ष द्या, तिसरं जल पुनर्भरण करा, चौथं पाण्याचा पुनर्वापर करा आणि 5वं पाण्याचं प्रदूषण टाळा. या 5 गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे या उद्देशाने मी माझं काम सुरू केलं. पहिल्या वर्षी मी संकल्प केला की 1 लाख विद्यार्थ्यांना आपण जलसाक्षर करायचं. म्हणून मग मी शाळांमध्ये जायला सुरुवात केली. दररोज 2 शाळेत जायचो. एका शाळेमध्ये भाषण ठरवण्यासाठी, एका शाळेमध्ये भाषण देण्यासाठी. आणि असं करता करता 8वी, 9वी आणि 10वीच्या 1 लाख विद्यार्थ्यांना मी एका वर्षात भेटलो आणि त्यांना ही माहिती सांगितली. मग मी विचार केला हे शालेय विद्यार्थ्यांसाठी झालं, ग्रामीण भागासाठी काय? म्हणून मग मी दुसरा संकल्प केला की 10,000 शेतकऱ्यांना पाण्याच्या बाबतीत जागरूक करायचं. म्हणून मग मी गाडी काढायचो, रस्त्याने हिंडायचो, गाव दिसलं मी थांबायचो, सरपंचाला भेटायचो, त्याला गावसभा घ्यायला सांगायचो आणि शेतकऱ्यांसमोर मी भाषण द्यायचो. त्याच्यात प्रामुख्याने मी सुरुवातीला 2 गोष्टी सांगायचो. बेटा, तुझ्यासमोर आता 2 पर्याय उपलब्ध आहेत. पर्याय नंबर 1 म्हणजे आत्महत्या करणे आणि पर्याय नंबर 2 म्हणजे स्वतःच्या शेतातलं पाणी जमा करणे. जो पाऊस पडतो त्याचा मी अभ्यास केला. तर असं लक्षात आलं माझ्या की जर 700 मिलीमीटर पाऊस पडत असेल तर एका एकरामध्ये 28 लाख लिटर पाणी पडतं. आणि असं त्याच्याकडे 5 एकर शेती असेल
तर 28 गुणिले 5 1,40,00,000 लिटर पाणी त्याच्या शेतात पडतो. म्हणजे त्याचं शेत हेच एक पाणलोट क्षेत्र बनतं. आणि त्याच्यात जर त्यांनी पाणी जमवण्याचा प्रयत्न केला तर तो वर्षातून 2 पिकं हमखास काढू शकतो. पण 2 पिकं हमखास काढणारा शेतकरी हा आत्महत्या करूच शकत नाही असं माझा दावा आहे. पण म्हणजे पाणी साठवण्यासाठी पुन्हा त्याचं शेततळ तयार करायचं. हो हो, शेततळ किंवा जे काही विविध मार्ग असतील पाणी साठण्या, या 2 गोष्टी झाल्यानंतर माझ्या मनात विचार आला की आता माझं वय वाढत चाललं, किती दिवस हिंडत बसायचं असं. म्हणून मग मी विचार केला की आपण मासिक काढावं अच्छा. जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. पण त्याच्यामध्ये मूळ उद्देश हाच होता की पाण्याविषयी साक्षर करणं. नाही नाही, माझं म्हणणं असं आहे की कोणतंही सरकार हे पाणी प्रश्न सोडवू शकत नाही जोपर्यंत लोकसहभाग असत नाही. अगदी त्यामुळे लोकसहभाग निर्माण करायचा म्हणजे काहीतरी त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन या ज्या गोष्टी आहेत लोकसहभागासाठी त्या मासिकाद्वारे होऊ शकतात. म्हणून मग मी ही मासिक कल्पना रुजवली आणि गेल्या 12 वर्षापासून सातत्याने मी हे मासिक चालवत आहे. त्याच्यामध्ये मी साधारणपणे 4 ते 5 वेगवेगळ्या पाणी प्रश्नांवरचे लेख, नंतर पाणी प्रश्नाबद्दलच्या ज्या यशस्वी गाथा ज्या आहेत, तर एक गाथा ज्याला आम्ही कव्हर स्टोरी म्हणतो, अच्छा. पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांचा परिचय आणि जगातल्या पाण्याबद्दलच्या महत्त्वाच्या बातम्या, प्रत्येक अंकात एवढी माहिती असतेच असते. ओके. अशा आता प्रकारे आता सर बोलताना जे म्हटले की लोकसहभाग असल्याशिवाय कोणत्याही पाण्याच्या चळवळी यशस्वी होणार नाही. जलयुक्त शिवार अभियान हे जे काही आता महाराष्ट्र सरकारनं सुरू केलं आहे त्याचा कितपत उपयोग आपल्याला होतोय असं तुम्हाला वाटतंय? ज्या भागांमध्ये जलयुक्त शिवार शास्त्रीय आधारावरती राबवलं गेलेलं आहे तिथेच आपल्याला तिथे यश आल्याचं लक्षात येत आहे. ज्या ठिकाणी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची मदत घेतल्या गेली तिथे पाणी भूजलात मुरलं आणि ते परत उपलब्ध झालं म्हणजे ते यश आहे असा त्याचा अर्थ होतो. फक्त पाणी पातळी वाढली आणि आज त्याच्यात जलयुक्त शिवारात यश मिळालं असं म्हणणं संयुक्तिक नाही. कारण यावर्षी सुदैवाने 120% पाऊस पडलेला आहे. त्यामुळे सगळ्याच ठिकाणी त्याचा फायदा झालेला आहे. पण तो आमच्या कामांमुळे आहे का असं जर विचार केला तर ज्या ठिकाणी आज ही कामं शास्त्रीय आधारावर केली तिथेच आहे. दुर्दैवाने यातला एक महत्त्वाचा जो घटक आहे तो मात्र दुर्लक्षित राहिला. त्याच्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. याचं कारण म्हणजे आज आपण सर्वजण जेव्हा चहा पितो तेव्हा कपातनं चहा पिताना आपण एक एक घोट पितो, पण बशीत घेतला तर लगेच आपण तो पटकन पिऊन टाकतो. याचं कारण असं आहे बशीतला चहा पटकन थंड होतो. म्हणजे भांडं जेवढं पसरट तेवढं बाष्पीभवन अधिक. बरोबर. त्यामुळे अशा ठिकाणी जर आम्ही आमची जलयुक्त शिवारांची कामं केलेली असेल तर 40% पाणी हे बाष्पीभवनाने उडून जाणार आणि फक्त 10% पाणी भूजलात रूपांतरित होणार. मग त्यासाठी आपल्याला यश जर हवं असेल तर पण जलयुक्त शिवार अभियान मुळात भूजल पातळी वाढवण्यासाठी नाहीच आहे. म्हणजे सरकारचं म्हणणं असं आहे की जलयुक्त शिवार अभियानातून शेतकरी पाण्यासाठी स्वावलंबी व्हावा. अगदी बरोबर. त्याच्या शिवाराला त्याच्या शेताला पाणी मिळावं. अगदी बरोबर. त्यातून पाण्याची भूजल पातळी वाढवावी हा कदाचित दुसऱ्या टप्प्यातला उद्देश असू शकेल. बरोबर. पण याच्यामध्ये पहिला जो उद्देश आहे की त्यांचं जे कृषी उत्पन्न आहे ते वाढण्यासाठी मातीतला ओलावा तरी वाढला पाहिजे. बरोबर. आज त्याच्यात जे काही महत्त्वाचे घटक आहेत ते म्हणजे त्या भागातलं जर आपण नाला खोलीकरण करून ती मातीच काढून टाकत असू, माती म्हणजे फूल आहे, त्याच्यात जर मातीचा ओलावा साठला जात नसेल तर त्याच्यात आपल्या कामांचा फायदा होणार नाही. त्यामुळे जर फायदा करून घ्यायचा असेल तर आपल्याला या 2 गोष्टी बघितल्या पाहिजे की तिथे मातीचा थर हा व्यवस्थित ठेवलेला आहे आणि फक्त नाल्यांमध्ये खरवडून माती जी आहे ज्याला आपण क्ले असं म्हणतो, चोपण असं म्हणतो, की जे पाणी मुरण्याकरता बाधक आहे तेवढंच फक्त काढायचं तर त्याचे मात्र तुम्हाला नक्की फायदे दिसून येतील. आता महाराष्ट्रात साधारणपणे भूजल पातळी किती फुटावरती गेली? आज आता जर आपण कोल्हापूरच्या भागातला विचार केला तर कोल्हापूरमध्ये साधारणपणे सरासरी 3 मीटरपर्यंत आज पावसाळ्यानंतरची पाणी पातळी सरासरीने येते आहे. परंतु काही भाग असा जो आहे जसं लातूर, उस्मानाबाद, बीड किंवा जळगाव आहे किंवा विदर्भातला अमरावतीचा भाग विचारात घेतला तर तिथे आज सरासरी पावसाळ्यानंतरची पाणी पातळी आज 5 वर स्थिरावलेली आहे. म्हणजे 5 मीटरपर्यंत चा स्तंभ हा तशा अर्थानं हा कोरडाचा आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे त्याच्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे जे छोटे शेतकरी आहेत त्यांच्या विहिरी जर 5 ते 6 मीटरच्या असतील तर त्या कायम कोरड्याच राहणार. त्यामुळे ह्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ही जलजागृती करण्याची गरज आहे. त्यामुळे आता देशकर सरांनी जो उपक्रम सुरू केलेला आहे त्या धर्तीवरती शास्त्रीय आधारावरती ही चळवळ आपल्याला लोकांपर्यंत आपल्याला न्यावी लागणार आहे. नाही, पण आता काय होतंय की 100 किंवा 150 फुटावरती पाणी लागत नाही म्हणून मग 200, 250, 300, 400
आता काही ठिकाणी 550-600 फुटांवरती बोरिंग मारलं जाते. बरोबर. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हा. लातूरमध्ये 1650 फुटापर्यंत खाली गेलेले आहेत. अरे बापरे. पण या सगळ्याचे दुष्परिणाम नंतर आपल्याला भोगायला लागणार नाही? अगदी 100%. याचा जर आपण विचार केला तर याचे दुष्परिणाम म्हणजे काय, की हे जे खोलवर साठलेलं पाणी आहे याचं जर आपण वय काढायचा प्रयत्न केला तर आपल्या असं लक्षात आलेलं आहे, जो आपण अभ्यास केलेला आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरने याचं आपल्याला अधिकृत वय काढून दिलेलं आहे. 100 वर्षापेक्षा जास्त वय आहे पाण्याचं. अरे बापरे. म्हणजे त्या खोलीपर्यंत पाणी मुरण्याला आपल्याला 100 पेक्षा जास्त वर्ष लागतात. मग हे जर पाणी मी एका वर्षात जर काढून घेतलं तर ते टिकत नाही. जो अभ्यास वेगवेगळ्या यंत्रणांनी केलेला आहे त्याचे निष्कर्ष असे आहेत की हे पाणी म्हणजे ह्या ज्या बोरवेल्स आहेत या सरासरी 5 ते 7 वर्षच टिकतात. अरे बापरे. म्हणून खोल बोर घेऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने देश पातळीवरती पहिला कायदा केलेला आहे. महाराष्ट्र भूजल विकास व व्यवस्थापन अधिनियम 2009 तो 1 जून 2014 पासून लागू झालेला आहे. आणि त्याच्यातलं कलम 8 हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते कशासाठी आहे तर खोलीवरती 60 मीटरपेक्षा अधिक खोल बोरवेल करू नये त्याच्यावरती बंदी आपण आणलेली आहे. पण ती बंदी कागदोपत्री आहे. सर्रास अनेक ठिकाणी 400-500 फुटापर्यंत सहज बोरिंग मारलं जातं. आणि हे बोरिंग करणारे सुद्धा कुठले असतात, साऊथची बरीचशी लोक असतात जे कुठल्याही महाराष्ट्राच्या कायद्याला जुमानत नाही, त्यांना कायदाच माहित असतो. म्हणजे मुळात अगदी बरोबर आहे. त्यामुळे हा कायदा फक्त कागदावरतीच दिसतोय आणि त्यांना वरदान असतं सगळ्या सरकारी यंत्रणेचं. नाही, तो तर भाग आहेच, पण मुळात या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही ही वस्तुस्थिती आणि ते दुर्दैवाचं आहे. सर मगाशी आपण जे बोलत होतो त्यात आता थोडंसं पुढे यायचं मला, कारण मला वेळेचं बंधन असतं. मला एक विचारायचं होतं की ज्या पद्धतीने तुम्ही प्लॅस्टिकच्या पोल्युशन बद्दल मुलांच्या मध्ये अवेअरनेस तयार करताय, जनजागृती करतायत, त्याच पद्धतीनं जलप्रदूषण अनेक मार्गाने होत असतं. त्याच्या संदर्भात काही तुमचे प्रयत्न सुरू आहेत का रोखण्यासाठी, मुलांच्या मध्ये त्याच्याबद्दल अवेअरनेस आणण्यासाठी? हाऊसिंग सोसायटीमध्ये आम्ही सागर संकुल म्हणून हे चालवतो. बरं. हाऊसिंग सोसायटीमध्ये एंट्री पॉईंटवर फक्त प्लास्टिक घेणार म्हटलं तरी ते द्यायला तयार आहेत, कारण दे वॉन्ट समवन टू बाय इट. अच्छा, मी तुमचा आता सध्या फोकस पूर्णपणे प्लास्टिक वरती केला तुम्ही? नाही, पण प्लास्टिकचे एंट्री पॉईंट सागर संकुल म्हणून हाऊसिंग सोसायटीमध्ये मिळाल्यानंतर ते त्यांच्या ओल्या कचऱ्याबद्दल विचारतातच. ओके. तर आता आमच्याकडे पर्वसाक्षी नावाची हाऊसिंग सोसायटी एक तयार करतायत, तेव्हापासून आम्ही मेंटोरिंग केलं. अच्छा. तर त्यांनी 2 वेगवेगळं प्लंबिंग करून ठेवलेलं आहे. तर तुम्ही जे सुएजचं म्हणताय ते ग्रे वॉटरचं वेगळं प्लंबिंग आहे आणि ब्लॅक वॉटरचं वेगळं प्लंबिंग आहे. म्हणजे किचन आणि बाथरूम आणि आपल्या बेसिनचं जे पाणी आहे त्याचं वेगळं प्लंबिंगच वेगळं केलं. त्याचा जो ड्रेन आहे तो तिथे एका कर्दळ आणि आळू लावलेल्या बेडमध्ये जातो. बरं. आणि 84 घरांचं ते ग्रे वॉटर जे आहे ते तिथेच मुरतं. त्यातनं बाहेर येणारं पाणी हे पॉल्युशन फ्री येतं. ओके. हा एक प्रत्येक हाऊसिंग सोसायटीमध्ये जर केलं. कसं आहे, आमचा प्रयत्न असा आहे की संस्कारित करायचं आहे 55 लाख लोकांना. म्हणून त्याला कम्युनिटी ड्रिव्हन असं नाही म्हणत, आम्ही फॅमिली ड्रिव्हनच म्हणतो. अच्छा. हे फॅमिली ड्रिव्हन म्हटल्याने त्याचा अर्थ होतो की प्रत्येक फॅमिलीतल्या एका माणसाला तरी कळलंय का. हे दोन्ही एकमेकांशी जुळलेले आहेत. आता ह्याची स्केल वाढवायची तर आता दुसरा एक प्रोजेक्ट निघतोय आता जवळजवळ 300-350 फ्लॅट्सचा यांचाच. तर तो पर्वतारा नावाचा प्रोजेक्ट निघतोय. तर तिथे वी आर ट्राईंग टू गो डीपर इन टू, तुम्ही STP प्लांटच करा तिथे. अच्छा. तर तो त्याला आपण जैववैज्ञानिक म्हणू किंवा बॅक्टेरिया वापरून ते डिझॉल्ड ऑक्सिजन त्याचं शून्यावर गेलेलं आठवर आणलं जातं. ओके. म्हणजे थोडक्यात प्रदूषित झालेलं पाणी हे परत रिवाईव्ह करूनच मग सोडायचं नदीकडे. ओके. मला असं तुम्हाला विचारायचं आहे की मुळात माणसाला रोज दैनंदिन वापरासाठी किती लिटर पाण्याची गरज असते, म्हणजे मग ती उधळपट्टी होणार नाही? ते साधारणपणेच त्याचे स्टँडर्ड्स ठरलेले आहेत. शहरी भागासाठी 135 लिटर पर डे. बर. आणि ग्रामीण भागासाठी 60 ते 65 लिटर्स पर डे. का असा फरक का मग? याचं कारण असं आहे की शहरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पाण्याचा वापर होतो तो फ्लशिंगसाठी होतो. बर. एका फ्लशमध्ये साधारणपणे 15 लिटर पाणी जातं. बर. आणि साधारणपणे प्रत्येक माणूस दिवसातून 3दा तरी फ्लश करतो वेगवेगळ्या कारणासाठी. म्हणजे 45 लिटर पाणी हे फ्लशमध्ये जातं असं गृहीत धरून सगळे कॅल्क्युलेशन्स होतात. म्हणजे 135 पैकी 45 मायनस केले एकदम ते 90 वरच येतो की हो. म्हणजे मग ती गॅप आणखी कमी होते. शिवाय बाकीचे पाण्याचे यूज शहरामध्ये खेड्यापेक्षा जास्त होतात. आणि तो फरक असल्यामुळे तिथे 60 आणि 135. मी हा एका तज्ञाला प्रत्यक्षामध्ये वापर किती होतो आणखी, मी एका तज्ञाला विचारलं की 45 लिटर पाणी फ्लशिंगसाठी लागतं याचं कारण काय. तर ते म्हणाले ते फ्लश करताना जो मळ आहे तो 10 किलोमीटर दूर जावा. याचं कारणच आहे ड्रेनेज पाईपलाईन प्लांट तुमच्या घरापासून 10 किलोमीटर आहे असं गृहीत धरलं जातं. ते जाण्यासाठी पण एवढं पाणी गेलंच पाहिजे STP प्लांट पर्यंत जाण्यासाठी. मग माझ्या मनात विचार आला
की व्हाय नॉट हॅव डिफरंट एसटीपी प्लांट इन एव्हरी लोकॅलिटी. तसं झालं तर पाण्याचा वापर एकदमच कमी होईल. बरोबर. पण त्याच्यासाठी ह्या ज्या कंपन्या आहेत त्या तयार नाहीत. याचं कारण असे छोटी एसटीपी प्लांट्स त्यांना परवडत नाहीत. अच्छा. मोठ्या प्रमाणावर झालं तर त्यांचं इकॉनॉमिक्स त्याचबरोबर बसतं. त्यामुळे दे डिस्करेज दिस ऍक्टिव्हिटी. अच्छा. पण म्हणजे पाणी बचतीसाठी छोटे छोटे एसटी प्लांट महत्वाचे आहेत. अगदी महत्वाचे आहेत. आपण पाणी वाया घालवतो म्हणजे नेमकं कुठं कुठं आपण वाया घालवत असतो? प्रत्येकच ठिकाणी. आंघोळीचं उदाहरण घ्या, स्वयंपाकाचं उदाहरण घ्या, नंतर फरशा धुण्याचं एक मोठं मजेदार उदाहरण आहे. फरशी ओल्या भडक्याने पुसली ना ती जास्त स्वच्छ निघते हो, पण ती पाण्याने धुतल्यानंतर त्याच्यात तुम्ही चालून पहा ते सगळी माती पुन्हा तिथे सेट होते. त्यामुळे फरशी पुसणे आणि फरशी धुणे याच्यामध्ये फार महत्वाचा फरक आहे आणि त्याच्यातच पाण्याचं वेस्टेज मोठं होतं. आय थिंक तेच लॉजिक गाडी धुणे आणि गाडी पुसण्याला पण लागू शकतं. शिवाय घरामधलं जे पाणी आहे, स्त्रीची एक विशिष्ट सवय आहे की शिळ पाणी म्हणायचं आणि फेकून द्यायचं. पाणी हे इतक्या लवकर खराब होत नाही. नाही, पाणी म्हणजे पाणी शिळं कधी का होत नाही याचं कारण असं आहे की पाणी जर आपण धुलीकण आणि सूर्याची किरणं, अतिनील किरणं ज्याला अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन म्हणतो, ही जर याच्यापासून टाळलं तर पाणी हे वर्षानुवर्ष टिकतं. म्हणून बघा आपल्या परंपरेमध्ये खूप छान माठाची संकल्पना आहे. माठाचं तोंड कसं असतं बघा, माठाचं तोंड असं असतं म्हणजे वरतून सूर्याची किरणही जात नाही आणि धूळ पण आतमध्ये जात नाही. आणि म्हणून पूर्वी आपल्या परंपरेमध्ये सुरया होत्या की ज्यांना खालून पाणी घेण्याची व्यवस्था होती. त्यामुळे वरचंही तोंड बारीक आणि बाहेरून निघणारी पाण्याची व्यवस्था. म्हणून तोटीचे माठ वापरा, तोटीचे पिंप वापरा. यांनी तुमचं पाणी आणि व्यवस्थित झाकून ठेवा. झाकण बंद केल्यावर वरती जर तुम्ही एखादा कपडा टाकला तर धुलीकणांपासून जर पाणी वाचवलं तर आपण ते महिने वापरू शकतो. ही जर आपण पथ्य पाळलीत तर आपण यावर्षी येणाऱ्या टंचाईमध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर वाचवू शकतो. आत्ता मगाशी सरांनी एक मुद्दा मांडला होता की एका फ्लशमध्ये साधारण 15 लिटर पाणी जातं. जर पाणी कमी करायचं असेल तर विज्ञान काय सांगतं, आपलं आर्किमिडीज प्रिन्सिपल आहे. एक बाटली, भरलेली बाटली रिकामी, जी आता बोधनकर सरांनी सांगितलं की प्लास्टिक हे वेस्ट आहे, ते पाण्याने भरायची आणि ती जर तुम्ही तुमच्या फ्लशमध्ये टाकली तर जवळपास तुम्ही 5 लिटर पाणी वाचवता. एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगायची आहे. पाण्याबद्दल आपण इतके अभ्यास करतो पण एका गोष्टीकडे आपलं साफ दुर्लक्ष झालेलं आहे, ते म्हणजे पाण्याची उत्पादकता. पाण्याच्या उत्पादकतेबद्दल आपल्या समाजात चर्चाच नाही हो काही. ही सगळ्यात पण पाण्याची उत्पादकता करता येते. हो, म्हणजे पाण्याचं उत्पादक म्हणजे 1 लिटर पाण्यापासून आपण काय मिळवतो. नाही, मला असं वाटतं की पाणी वाचवणं म्हणजेच पाणी निर्माण करणं असं आहे. नाही, ती गोष्ट वेगळी. पण पाणी जेव्हा आपण वापरतो त्या पाण्यापासून आपण काय मिळवतो ही त्याची उत्पादकता झाली. म्हणजे 1 लिटर पाण्यापासून आपल्याला काय मिळालं, वस्तूच्या स्वरूपात काय मिळालं आणि सेवेच्या स्वरूपात काय मिळालं, याला पाण्याची उत्पादकता म्हणतात. आज असं साधं उदाहरण घ्या, तुम्ही साखरेचंच उदाहरण देतो. आपल्याकडे आज परिस्थिती अशी आहे की एका एकरामध्ये ॲव्हरेज याचं ऊसाचं 20 टनापर्यंत झालेलं आहे. म्हणजे काय झालं, एका एकरामध्ये 20 टन ऊस आपण निर्माण करतो. परदेशामध्ये 150 टन करतात हो. म्हणजे काय झालं, तेवढं उत्पादनासाठी आपण एका एकराच्या ऐवजी 7 एकर जागा वापरतो. हे कोणाच्या लक्षात येणार? याला म्हणायची पाण्याची उत्पादकता. ही पाण्याची उत्पादकता, त्या 1 लिटर पाण्यामध्ये आपण किती ऊस निर्माण करतो, याला उत्पादकता म्हणायचं. आणि याच्याबद्दल आजपर्यंत कोणीच विचार करत नाही. अशी काही तंत्र निघालेली आहेत. तिकडे कोकणामध्ये एक आमचे मित्र आहेत जोगळेकर नावाचे, डिफ्युजर तत्वज्ञान त्यांनी शोधून काढलेलं आहे. आणि त्या डिफ्युजर तत्वज्ञानाचा वापर करून त्यांनी उत्पादन 10 पटीने वाढून दाखवलं. पण उत्पादन वाढतंय याचा अर्थ पाण्याचा वापर वाढतोय असं नाही. नाही, उलट पाण्याचा वापर कमी होतोय. अच्छा. कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन कसं करता येईल याला पाण्याची उत्पादकता. नाही, आमच्याकडे क्षारपडीचा एवढा मोठा भीषण प्रॉब्लेम आहे. हे पाण्याचा अतिरेकी वापर आणि त्यामुळे जमिनीचा पोत कमी होत चाललेला आहे. मी तेच म्हटलं ना, आपण जेव्हा 7 एकर जमीन वापरतो तेव्हा 7 एकरला लागणार पाणी वापरतो की, म्हणजे आणि उत्पादन किती करतो तर 20 टन फक्त. नाही, मला मगाशी विचारायचा प्रश्न तो असा होता शेवटी की एकीकडे असं म्हटलं जाते की 3रं महायुद्ध जर झालं तर ते पाण्यासाठी होईल असं म्हटलं जाते. पण खरोखर पुढच्या 100-150 वर्षांचा विचार केला तर पाण्याची टंचाई जाणवेल की पाणी भरपूर मिळेल, फक्त त्याचा योग्य जाणतेपणानं वापर करण्याची गरज आहे. काय असेल तुम्हाला हे निसर्ग भरभरून पाणी देणार आहे यात काही शंका नाही. असं आहे की खरोखर पाणी त्याचं म्हणजे प्रमाण कमी होत जाणार आहे. तुम्हाला असं वाटतं युद्ध सुरू होणार आहे? युद्ध सुरू झालेलं आहे. पाण्याबद्दलचं युद्ध सुरू झालेलं आहे. माणसामध्ये भांडणं सुरू झालेले आहेत. नाही, म्हणजे आता आपल्याकडे कसे लवाद आहेत, कृष्णा, कावेरी,
आमचं पाणी तुम्हाला देणार नाही, तुमचं पाणी कोण आम्ही त्याला वादाचा ऐकतो? सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिलं पण कर्नाटकात ऐकायला तयार नाही ना. याचा अर्थ असा हे पाण्याचं युद्ध सुरू झालेलं आहे. नाही, ते कायदेशीर झालं. मला असं विचारायचं आहे की खरोखर भविष्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी होऊन चांगलं शुद्ध पाणी मिळायचं कमी होणार आहे का? नाही, परिस्थिती अशी आहे की जेवढं पाऊस पडतो ना त्याच्यामध्ये खरं म्हटलं तर आपण सुखा समाधानाने राहू शकतो जर आपण हव्यास बाळगला नाही तर. खरा प्रश्न जो निर्माण झालेला आहे हा हव्यासामुळे निर्माण झालेला आहे. गांधीजींनी आपलं तत्व सांगितलेलं आहे की माणसाच्या गरजा पूर्ण होऊ शकतात पण हव्यास नाही पूर्ण होऊ शकत. आज आपण सगळं हव्यासाच्या मागे लागले. म्हणजे आपल्याला सफिशियंट पाणी मिळणार आहे हो. जर आपण हव्यास सोडला तर आणि आहे त्या पाण्याचा काटकसरीनं वापर केला तर महत्त्वाची जबाबदारीने गोष्ट वापर केला. काय आहे, आज अप्रोचेसचे 2 प्रकार आहेत. एकाला म्हणतात आय अप्रोच आणि दुसऱ्याला म्हणतात यू अप्रोच. माझ्या कृतीमुळे दुसऱ्यावर काय परिणाम होईल याचा जेव्हा मी विचार करतो त्याला मी यू अप्रोच म्हणतो. हा यू अप्रोच आपण विसरूनच गेलेलो आहे. मी घेणार ऊस, मी घेणार पाणी, त्याचा इतर शेतकऱ्यांवर काय परिणाम होतो याच्याबद्दल मी विचार करतच नाही. आणि त्यामुळे आज आय अप्रोच इतका बळावलेला आहे की ज्याच्यामुळे पाणी प्रश्न निर्माण हे पाण्याचा वापर, पाण्याचं पुनर्भरण आणि पाण्याचं प्रदूषण हो. या तिन्ही गोष्टीमध्ये यू अप्रोच पण आता अत्यंत महत्वाचा आहे. आज आमचा हाच प्रयत्न होता की पाणी साक्षरता, जलसाक्षरता म्हणजे काय, तर आपण किमान आपल्या नदीकडं, आपल्या पाणवठ्याकडं जबाबदारीनं बघितलं पाहिजे. पाणवठे शुद्ध राहतील, त्याच्यामध्ये कुठलेही प्रदूषण होण्याची काळजी घेतली पाहिजे आणि जे पाणी घरात येते त्याचा काटकसरीनं जबाबदारीनं वापर केला पाहिजे. मला वाटतं आजचा हा एपिसोड ही आमची एक प्रयत्न होता, एक सुरुवात होती. आता सरांनी सांगितलं, बोधनकर सरांनी त्या पद्धतीनं कोल्हापुरात अशा पद्धतीचा जर तुम्ही प्रोजेक्ट सुरू केला तर आम्हाला नक्की आनंद वाटेल. आणि नवीन जनरेशन, नवी पिढी ही अतिशय सेन्सिटिव्ह आहे, जबाबदार आहे. त्यामुळं पाणी प्रदूषण असेल किंवा पाण्याचं पुनर्भरण असेल, आज ज्या पद्धतीनं खोलवर जाऊन पाणी उपसायला लागलीत लोक, भविष्यामध्ये कदाचित तुम्ही 1000 फूट गेलात तरी पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती होईल. ही परिस्थिती टाळायची असेल तर जलसाक्षरता हा एकमेव उपाय आहे. आज हे तिन्ही मान्यवर आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि या विषयावरती बातचीत केली, मार्गदर्शन केलं, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं.